हॅलो मंडळी, सुरुवात करूया एका नव्या प्लांट स्टोरीची आणि तो आहे झीझी प्लांट। आज आपण याला रोप बनवायचं कसं ते पाहणार आहोत। साधारण 3 मेथड मी शेअर करणार आहे, विथ प्लांट अपडेट आपण पाहणार आहोत। तर सुरुवात करूया। कुंडी जेव्हा अशी रूट बाउंड होते आहे किंवा प्रॉपर ग्रो होतो प्लांट कुंडीमध्ये, तेव्हा त्याच्या जवळजवळ असे बरेच कथ डेव्हलप होतात। तर कुंडी ती अशी रिमूव्ह करून घ्यायची। झीझी प्लांट असा डेव्हलप झाल्यानंतर त्याला असं आपण रूट डिव्हिजननी मल्टिप्लाय करू शकतो इझिली। रूट डिव्हिजन करून असं छोट्यातल्या छोट्या त्याच्या कंदापासून तुम्हाला त्याचं एक सेपरेट रोप मिळवता येतं। ही खूप सोपी आणि इझी टेक्निक आहे झीझी प्लांटचं एक सेपरेट रोप बनवण्याची। तर ही मेथड 1 आहे झीझी प्लांटचं रोप त्याच्या मॅच्युअर्ड झालेल्या प्लांटपासून त्याचं रूट डिव्हिजन करून तुम्ही इझिली बनवू शकता आणि लवकर तुम्हाला ते लगेच मिळेल। तर साधारण एकाच प्लांटपासून तुम्ही रूट डिव्हिजनने अशी त्याचे 5 ते 6 नवीन प्लांट घेऊ शकता। तर तुम्ही मदर प्लांटपासून रूट डिव्हिजन करून अशी रोपं मिळवू शकताय। तर रूट डिव्हिजन करून घ्यायचं आणि सेपरेट त्याला एक पॉट देऊन टाकायचा, जेणेकरून त्या प्लांटची ग्रोथ छान होते आणि तुम्हाला एक सेपरेट असं रोपसुद्धा मिळतं। झीझी प्लांटचं रोप त्याच्या कटिंगपासून बनवण्यासाठी आपण त्याची फांदी वापरू शकतो किंवा त्याची जी पानं असतात आपण ती सुद्धा वापरू शकतो। जे काही तुमच्याकडे आहे ते वापरायचं आहे। रोप बनवायचं कसं तेही पाहूया। एका ग्लास कंटेनरमध्ये किंवा तुमच्याकडे जे कोणतं कंटेनर आहे त्यात पाणी घ्यायचं आहे, कटिंग घ्यायची। ती कटिंग जी आहे, फांदी असेल तर खालतून अशी तिरकी शार्प कट करायची आणि पाण्यामध्ये प्लेस करायची आहे। तुम्ही झीझी प्लांटचं जे रोप आहे ते त्याच्या पानांपासून सुद्धा बनवू शकता। तर पानांपासून जर बनवायचं असेल तर छोट्या साईजची जार बॉटल घ्यायची आणि त्यामध्ये ते पानं अशी उभी प्लेस करायची आहे। अर्धी ती बॉटल भरायची आणि पानं अशी त्यात उभी ठेवायची आहेत। अशा पद्धतीने आपण कटिंगपासून एक तर ती फांदीची कटिंग घ्यायची आहे किंवा पानं घ्यायची आहेत आणि पाण्यामध्ये त्या ठेवून द्यायच्या। आणि हा जो ग्लास किंवा कंटेनर आहे हा तुम्हाला कोवळ्या उन्हात ठेवायचा आहे। 2 ते 3 दिवसांनी याचं पाणी बदलायचं आहे। स्वच्छ ठेवायचा कंटेनर, त्याचं रूट डेव्हलपमेंट होते। तुम्हाला साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्याचं छान रूट डेव्हलप झालं दिसेल। आपल्याला एक छान त्याचं रोप तयार होण्यास सुरुवात होते। ह्याची प्लांट अपडेट पाहूयात। झीझी प्लांटची प्लांट अपडेट आहे। खूप सुंदर असं त्यांनी रूट डेव्हलप केलं आहे पाण्यामध्ये, त्या पानांनी पाहू शकताय। रोप तयार होण्याची सुरुवात आहे ही। तसेच त्याच्या फांद्यांनी सुद्धा त्याचं रूट छान डेव्हलप केलं आहे, दाखवते मी। पाहू शकताय असं ते रूट छान ते पाण्यामध्ये डेव्हलप करतं। यानंतर तुम्ही योग्य मातीच्या मिश्रणात ते प्लेस करून त्याच्यापासून रोप बनवू शकता। इझी आहे याचं रोप बनवणं। झीझी प्लांटचं रोप जेव्हा मी स्टेम कटिंग पासून बनवत होते तेव्हा मला नवीन काहीतरी पाहायला मिळालं। तर स्टेम कटिंग आहे ती सुकली आहे, पण नवीन त्याच्या कंदांपासून त्याची डेव्हलपमेंट होती आहे आणि नवीन त्याला शूट आले आहेत। तर दाखवण्याचा उद्देश हा आहे की गिवअप करायचं नाही। तुम्ही स्टेम कटिंग पासून त्याचं रोप नक्की बनवू शकताय। ऑलमोस्ट ते डेड होण्यासाठी आलेलं, पण ते परत नवीन शूट डेव्हलप करत आहे। तर मी जेव्हा प्लांट एक्सपेरिमेंट करत असते मला नेहमी काहीतरी नवीन अनुभवायला मिळतं आणि स्टेम कटिंगपासून तुम्ही झीझी प्लांटचं जे रोप आहे ते सहज बनवू शकता। फक्त गिवअप करायचं नाही, प्रयत्न करत राहायचं आहे। कंटिन्युटी महत्त्वाची आहे। तुम्ही नक्की झीझी प्लांटचं रोप बनवू शकाल। तर आपण अशा 3 मेथडने झीझी प्लांटला डेव्हलप करू शकतोय। नक्की ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही आहे। पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लांट स्टोरीला घेऊन। हॅपी गार्डनिंग।